वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. संत एकनाथ साखर कारखान्याच्या चेअरमनपदी गणेश घायाळ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर माजी चेअरमन तुषार शिसोदे यांचा पराभव झाल्याची माहिती समोर येते. पैठणमधील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी सचिन घायाळ गटाचे गणेश घायाळ हे विजयी झालेत. या निवडणुकीत गणेश घायाळ यांनी खरं तर माजी चेअरमन तुषार शिसोदे यांचा पराभव केलाय. संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रिक्त झाले होते, त्यामुळे या रिक्त जागेसाठी निवडणूक घेण्यात आली होती. यात गणेश प्रल्हाद घायाळ हे चेअरमन पदी विजयी झालेत. श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखाना पैठणच्या चेअरमन पदाची निवडणूक पार पडली. मी राजीनामा दिल्यानंतर जे रिक्त पद झालं होतं तर त्या पदावर आज आमचे बंधू संचालक श्री गणेश प्रल्हादराव घायाळ यांची बहुमताने निवड झाली. त्यांनी तुषार शिसोदे यांचा दणदणीत पराभव केलेला आहे आणि या ठिकाणी धनशक्तीला आमच्या एकनिष्ठ संचालकांनी झुगारून लावून कारखान्याच्या विकासासाठी मोठ्या मताधिक्याने आमच्या सचिन घायाळ गटाचे आमचे जे उमेदवार आहेत तर त्या उमेदवाराला निवडून दिले. आम्ही येणाऱ्या काळामध्ये कारखान्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्व प्रयत्न करत राहणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.